कोंबडा एक गावठी कोंबडा सर एक लगातार 3 षटकार मारल्यास गावठी कोंबडा मिळेल. धन्यवाद. आदरणीय नथुराम निळे साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि योगेश नाडकर हे संघाचे इथे आपलं स्वागत केलं जाईल. आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण इथे स्वागत केलं जाईल. सर जरा मॅच थांबवा, जरा एक्स्ट्रा प्लेअर नाही त्यांचे प्लीज. गोलंदाज आहे दीपेश समर्थनगर संघाचा जबरदस्त हो 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 रुपेशची गोलंदाजी आयोगामध्ये पाहायला मिळते. आता या सामन्यामध्ये मात्र रंगत भर येणार, कारण एका बाजूला आहे धरणाची वाडी तर दुसऱ्या बाजूला आहे समर्थनगर. समर्थनगर म्हणजे या मैदानावर या स्वाभिमानी असोसिएशनचा बादशाह संघ म्हणून ओळखला जातो, दादा संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, भाई संघ म्हणून पाहिलं जातं. तुझा चेंडू हो 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 ताज चेंडू फेकला गेला होता, पंचाने वाईट चेंडू घोषित केला. तुम्ही गणेश केलं जातो यात एका धावेने एकूण 3 धावा फरकावरती लगावल्या जात आहेत. रुपेश चा पुढचा चेंडू आहे फलंदाज सुनील आणि राजू. सुनीलला हो 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 कलात्मकतेने फटकायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. काय कलात्मकतेने फटकावता पदे ललित
7 धावा पहिले षटक मार्ग तास जाणार रुपेश वरती हल्ला चालवला जातोय, परंतु या असोसिएशनचा दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिजे तोच हा संघ समर्थ नगर इंदापूर. रुपेशचा पुढचा चेंडू पावरचा पहिले षटक फेकतो रुपेश, पुन्हा एकदा निर्धावक चेंडू फेकतोय. सॉरी, फलंदाजाला माघारी पत्तायला लागतोय. फलंदाज बाद. पहिला सेट का पहिला हादरा मिळते या ठिकाणी सुनीलच्या माध्यमातून. तर आणखीन एक धडकेबाज फलंदाज मैदानात दाखल होते अमोल. अशा पद्धतीने फलंदाजी करेल अमोल. आज मात्र खेळावं लागेल या अमोलला, कारण समर्थ नगर संघ आहे समोर. प्रथम आणि एक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले समर्थ नगर संघाने, कारण त्यांना माहिती आहे, विशालला माहिती आहे तिथे जरी धावा केला तरी आम्ही चेस करू शकतो. पण अनेक वेळेला पाहिले या संघाला, या संघाबरोबर खेळलोय, पाहिले, कारण जबरदस्त मोटिवेशन ऊर्जा असणारा हा संघ समर्थ नगर इंदापूर पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडला आहे अमोल. पुढचा चेंडू हो, आता मात्र एक दिशा भरकटते, आणखीन एक वाईट चेंडू येतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना रुपेश पवारचा पुढचा चेंडू आरती म्हणून जरा ओळखलं जातं. हो गुलाब फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिले षटक इथे संपुष्ट आले होते. पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 8 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तदनंतर पॉवरप्लेच्या षटकांमध्ये जेवढी कामाई करायची होती धावांची तेवढी मात्र सहज शक्य झालं नाही. एक गडी घालत केले रुपेशने, आग ओतणारी गोलंदाजी केली. तदनंतर मात्र येते विशाल आरके अर्थात राजू, याची गोल फलंदाजी पाहिली गेली तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. आता मात्र विशाल कसं सामोरे जातो, विशालला कशा पद्धतीने सामोरे जाईल. तर दुसरं षटक आहे, धावा ठोकणे अतिशय गरजेचं आहे, कारण समर्थ नगर संघ आहे. समर्थ नगर संघाबरोबर 2 हात करायचे असतील तर मात्र 60-65 धावा ठोकणे गरजेचं आहे. परंतु विशाल आहे समोर, रायटरने विकेट मारा करील अडकेसाठी. हो पहिला चेंडू निर्धाव फेकला. पहिला चेंडू निर्धाव फेकला विशालने. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अटीतटीची लढत आहे का या ठिकाणी होईल का, परंतु धावा ठोकाव्या लागतील. विशालचा पुढचा चेंडू राजूसाठी आणि बॅटिंगचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षण ठिकाणी आहे, परंतु एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 10 धावा 2 अंकावरती नेऊन ठेवलं राजूने. या 2 धावा काढून आपल्या राजूचे पाहिले तर 2 मॅच मात्र हाय व्होल्टेज झाल्या, मोठमोठे फटके मात्र शांत मॅच होताना पाहायला मिळेल. तुझा चेंडू विशालचा, आणखीन एक वाईट चेंडू. विशाल मात्र व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. कोणत्या ठिकाणी जाऊन कुठे फटका मारू शकतो त्याची मात्र कल्पना नाहीये, कारण पडद्याला रीड करावं लागेल विशालला. हो आणि प्रयत्न केला जाईल. ही पण संरक्षण आहे, एक धाव कंप्लीट केलं जाईल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत पल्ला 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे विशालचं. धावा तब्बल 12 धावा. काय आहे या तडाख्याच्या उन्हामध्ये क्रिकेटचा खेळ खेळला जातो, कारण मित्रांनो क्रिकेट आहे खेळांचा राजा. तुमच्या आमच्या हृदयावरती अधुराज्य गाजवणारा खेळ कोणता तर क्रिकेट आणि मित्रांनो क्रिकेट खेळायला वेळ काळ नसतो मित्रांनो. क्रिकेट खेळायला वय लागत नाही. क्रिकेट खेळायला फक्त लागते ती फक्त आणि फक्त आवड, आणि ती आवड मात्र तुम्ही या मैदानामध्ये घेऊन आलात. हो लोडफुल प्रयत्न केला गेला होता. जबरदस्त चेंडू खेळायला मिळते, अक्षरशः फलंदाजाला नाचवतो विशाल गोलंदाजीच्या माध्यमातून. काही क्षण असं वाटलं होतं पुढचा चेंडू होता, परंतु याच्यावरती पडला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न सक्सेस होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विशालचा.
आता पुढचा चेंडू फेकलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी येतो चेंडू खाली आणि इथे सहज सोपा चेंड सुटला जातो. या 2 धावा तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा आणखीन एक क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचून तब्बल 15 धावा धावफलकावर ते पाहायला मिळत आहेत. आता मात्र समर्थनगर संघ जेव्हा कमबॅक करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून परंतु मित्रांनो या समर्थनगर संघाकडून झेल सुटणे तेवढं सहज सोपा झेल सुटणे एक मोठा संघ आहे परंतु क्रिकेटचं मैदान आहे अनेक वेळेला पाहिलं जातं कारण ट्रॅफिकचा अभाव असतो. हस्तक्षेप पाहायला मिळेल. हो 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 फेकून दिलं स्टँडर्ड डिलिव्हरी 6 धावांसाठी षटकार. तब्बल 21 धावा फलकावरती लगावले जात आहेत. संघाचा कर्ण तर आहे सौरभ मात्र अॅनालिसिस करते लंगवावरून लंगवावरून सातत्याने क्षेत्ररक्षण बदल होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या सातत्यानं पाहिलं जातं मित्रांनो कशा पद्धतीने गोलंदाजीचा तंत्र येते. पप्पू संघाचा तिसरा वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते. पप्पू कशा पद्धतीने गोलंदाजी करील कारण तिसरा आणि अंतिम षटक आहे या स्लॉग ओव्हरचं या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना धावा मात्र 12 चेंडूमध्ये धाव फलकावर लगावला तब्बल 21 धावा. पप्पूच्या खांद्यावरती मदार आहे. पप्पू कशा पद्धतीने गोलंदाजी करील कारण हे आहे मित्रांनो क्रिकेटचं रणसंग्राम. क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये कशा पद्धतीने पाहिलं जातं सातत्याने या ठिकाणी खेळ खेळला जातो परंतु हा खेळ असा आहे कधी जय तर कधी विजय कधी पराजय पत्करावा लागतो असा हा खेळ आहे क्रिकेट. पप्पूचा पहिला चेंडू हो 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 खोदून काढण्याचा प्रयत्न केला जात होता तर डान्सिंग गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आहे पप्पूच्या माध्यमातून. पहिला चेंडू एक लाईन पप्पूने येणारे 5 चेंडू अद्याप बाकी आहे. तिसऱ्या अंतिम षटकात काय होणार काय घडणार काय बिघडणार मित्रांनो तब्बल 35-40 धावा धावफलक लागणे गरजेचं आहे. हो 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 व्हेरिएशन पाहायला मिळालं आणखीन एक धाव चेंडू येतो. बापू एका मागोमाग चेंडू निर्धाव फेकतोय. तिसरे आणि स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे धावा फेकणारे धावा लुटण्याचे षटक आणि या षटकामध्ये मात्र चेंडू निर्धाव फेकण्याचं कारण आला करतो पप्पू. रक्षक या ठिकाणी आहे जबरदस्त रक्षण परंतु एक धाव कमजोर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातो. या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पप्पूच्या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचत 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अटीतटीची लढत मित्रांनो आहे. तो एका बाजूला समर्थ नगर तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहे नीरज. मात्र येतो वाईट चेंडू आणि या लॉंग स्टॉप दुसऱ्याचा वेध घेतो. चेंडू जाईल 4 धावांसाठी. एकूण ह्या 5 धावा मिळता होता नीरज संघाला. डाव्या एसटीचा बाहेर चेंडू फेकला होता. चेंडूला गती दिली गेली होती. एसटी रक्षक मात्र उभा राहिला. कोणताच तालमेल पाहायला मिळाला नाही आणि चेंडूने वेळ घेतला. लॉंग शॉटच्या दिशेचा एकूण 5 धावा मिळाल्या. 5 धावेने धावसंख्या तब्बल 28 धावा. 3 चेंडू येण्याच्या बाकी आहेत. सन्मानजनक स्कोर उभारला जातो. पुन्हा आडगडीचा प्रयत्न केला जाईल. कॅप्टन आहे सौरभच्या ठिकाणी एक धाव कम्प्लीट केली जाईल. कॅप्टन चेंडू कलेक्ट करतोय गॅदर करतोय तो फेकी करतो परंतु एक धाव कम्प्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या जाऊन तब्बल 29 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आरके आणखी एक मोठा तितकाच व्यावसायिक खेळाडू आहे. नवोदित खेळाडू आहे. या मैदानामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. बापूचा पुढचा चेंडू मोठा फटका चेंडू हवेत आहे. द्रुतच चेंडू खाली येतो. फलंदाजाला मागे परतावं लागतो. फलंदाज बाद. आणखीन एक झटका आणखीन एक खतरा पाहायला मिळतो.
नाराज केलं जरूर. जे पटके पाहायचे होते ते पटके मात्र मारता आले नाही. तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली पप्पूची. पुढचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जात होता. एक धाव कंप्लीट केला. गल्ली रिझलला क्षेत्ररक्षक आहे. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचत गल्ला 30 धावा आणि 30 षटक इथे संपते. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आधीच्या मॅच जसं समीकरण झालं होतं त्याच पद्धतीने तशाच पद्धतीची ही मॅच सुद्धा पाहायला मिळेल का? आणि अटीतटीची लढत मित्रांनो या मैदानावरती वादी दिवाळीच्या मैदानावरती कशा पद्धतीने क्रिकेटच्या रणसंग्राम नाणेफेकसाठी यायचं आहे. विठवली आणि दाखणे दोन संघाने यायचं नाणेफेकसाठी. विठवली आणि दाखणे आदरणीय प्रकाश जोशी साहेब आपल्याला व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. प्रकाशजी जोशी साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी विनंती करेन विठवडी आणि दाखणे या दोन संघाच्या कर्णधारांना. तर सलामीची गोलंदाज आहे पहिल्या चेंडूवरती फेकून दिल असताना दिली बरी जाईल. कावकरच्या डोक्यावरून चेंडू जातो 6 धावांसाठी. सन्मान जरुजीला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विशालने तशा पद्धतीने विशाल फलंदाजी करतोय. बरेच दिवस झाले पाहिले नाही विशालच्या बॅटीतून मोठमोठे फटके. परंतु आज विशालचे कारनामा करेल का? 31 धावांचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार सौरभ वरती पुढचा चेंडू पाहायला मिळतो. तशा पद्धतीने पुढचा चेंडू असणार आहे. हो 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 आडवे घातले केल्याचा प्रयत्न केला झाला इथे जरूर नक्कीच कन्या केला. विशालने मात्र मोठा फटका मारण्याचा कारनामा केला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. शुभमने मात्र कारनामा केला. विशाल सारखे मात्र बरोबर व्यवसाय गोलंदाजी करतो सहज ओपन नाही. पण पुढचा चेंडू हो 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 काय चेंडू फेकला. जबरदस्त कौतुक करावं लागेल.
या ठिकाणी शक्य झाला होता विशाल आउटसाईड लेफ्ट साईडला खेळण्यासाठी आता आपल्या संघाने आले ते जिंकले आणि प्रथम जबरदस्त बाग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम मित्रांनो, शुभम नाम मानगाव तालुक्यात या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा आहे. मानगाव इथे शुभम जाधव म्हणून आणखी एक मोठा फटका बिग 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 जाईल 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडू मैदानामध्ये या मातब्बर खेळाडूला फलंदाजाला चेंडू फेकले तेवढे सोप नाही, परंतु 2 चेंडू शुभमने निर्धार फेकले. तोच कारनामा मात्र करून दाखवला. विशालला सांगतोय, तू मोठा खेळाडू असेल तर मी सुद्धा मोठा गोलंदाज आहे. नवोदित जरी गोलंदाज असलो तरी माझ्याकडे क्षमता आहे तुला चेंडू फेकण्याची. कारण पावरपेचं पहिले षटक आहे. पावरपेचं पहिले षटक फेकण्याकडे सेफ तर नसतं मित्रांनो, परंतु शुभम मात्र फेकतो. पुढचा चेंडू विशालसाठी. आपण जरूर केले मागे परतावून लागते. जबरदस्त गोलंदाजीची नजाकत पाहिली. त्या 6 गोलंदाज फलंदाज रुपेश पवार दाखल झाले मैदानामध्ये. एमपीएल मध्ये या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली होती. तोच हा रुपेश अर्थात 7 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. काय आहे मित्रांनो रखरखत या गुन्ह्यामध्ये. विशाला म्हणाले होते की आज तरी फलंदाजी दाखव, परंतु 2 फटके ला जबाब पाहायला मिळाले. त्यानंतर शुभम आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अद्याप 2 षटकार नक्कीच खाल्ले शुभमने, परंतु 2 चेंडू निर्धारित विकेट सुद्धा घालत केला. चेंडू फेकून दिला. स्टँड डिलिव्हरी डीप स्कोअर लेच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. होणार काय या ठिकाणी की एका बाजूने संघ मात्र विजयी होणार. तदनंतर सागर पहिली षटक तिथे संपलं. पहिल्या षटकाच्या संघाची धाव संघ जाऊन पोहोचवतात 18 धावा. त्यानंतर आणखी एक नवोदित गोलंदाज 2 नंबरचा जर्सी परिधान केलेला सागर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर उभा आहे फलंदाज दीपेश. हो 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 पॉइंटला संरक्षण त्या ठिकाणी आहे. एक चेंडू मात्र धावशीर बाद करण्याची नक्की संधी होती, परंतु एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी होत. काय जबरदस्त पॉइंट लक्षरक्षण केलं मित्रांनो. पॉइंटला पाहिलं गेलं तर भारतीय संघाचा युवराज सिंग सुरेश रैना जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल पॉइंटच्या दिशेला. त्यानंतर सागर पहिल्या चेंडूवरती एक धाव काढण्यामध्ये यशस्वी झाला. सागरचा जर विचार केला तर चेंडू मात्र कशा पद्धतीने हातामध्ये पकडला, कशा पद्धतीने मात्र फेकी करेल. कारण नवोदित गोलंदाजांमध्ये ऊर्जा असते, क्षमता असते, गुणवत्ता सुद्धा असते. चुकीचा चेंडू असणार आहे ऋतेसाठी. फुलटॉस चेंडू मित्रांनो तुम्ही या फलंदाजाला बघू शकत नाही, कारण जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू जातो तेव्हा तेव्हा मात्र सुवर्ण संधी फलंदाजाला पवार अर्थातच आरती या खेळाडूने धावसंख्या मात्र जाऊन ते सुद्धा बल 25 धावा धावसंख्या लगावल्या जात आहेत. त्याच्या पुढे होणारी मॅच पाहायला मिळेल. ही खेळीवरचे दाखणे 2 संघ दरम्यान जबरदस्त बॅटर पाहायला मिळेल. त्यानंतर या मॅचच्या दिशेने पुण्याचा सागर
पण लो स्कोरची मॅच होती मित्रांनो. त्यानंतर सागर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नवोदित आहे, खेळाडू तयार होईल नक्कीच. 1-2 वर्ष जातात मित्रांनो, परंतु संधी देणे फार गरजेचं आहे. हो आता मात्र व्हेरिएशन पाहायला मिळाला होता. किती धावा मात्र माहिती होता. एक धाव कमी केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचून तब्बल 26 धावा लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र धाव फलकावरती लगावलं जात आहेत. 26 धावा धाव फलकावरती लगावते जिंकण्यासाठी. आता 5 धावांची आवश्यकता आहे अजून, परंतु सागर आहे 2 नंबर जर्सी परिधान केली हा खेळाडू. व्हेरिएशन मात्र पाहायला मिळते गोलंदाजीच्या स्वरूपात. जबरदस्त चेंडू किल्ला चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. चौकार फाईन. सातत्याने 7 फायनल ज्यांच्या नावावर आहेत असा हा संघ आहे इंदापूर संघ. आज मात्र पुन्हा एकदा कारनामा करणार का या ठिकाणी. तर पुढचा चेंडू पाहायला मिळतोय सागरच्या. फलंदाज आहे दीपेश. अशा रीतीने हा सामना जिंकला समर्थनगर संघाने. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन 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 अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल रुपेश. 13 धावा 1 विकेट त्याने आजच्या या सामन्यामध्ये खेळले. रुपेश आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मी विनंती